महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरंच घेण्याची गरज आहे का, असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. आणि याला कारण आहे ते राज्याच्या निवडणूक आयोगाचं बोटचेप धोरण. काही दिवसांपूर्वी या आयोगाने एक परिपत्रक काढलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका वगैरेंचे अधिकार हे आयुक्तांकडे असतील प्रभाग रचनेचे, आणि इतर अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांकडे असतील. त्यानंतर त्या महापालिका आयुक्तांनी आणि इतरांनी तो प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करणं अपेक्षित होतं, बंधनकारक होतं. परंतु आता मात्र अचानक 8-10 दिवसानंतर निवडणूक आयोगाने घुमजाव केलेला आहे. आता महापालिका आयुक्त वगैरे लोक हा प्रस्ताव राज्य शासनाकडे, नगररचना विभागाकडे देतील आणि त्यानंतर तिथं तो अंतिम होईल आणि ते मग निवडणूक आयोगाला सादर करतील. हा सगळा द्रविडी प्राणायाम कशासाठी चाललेला आहे? जर काही ठरलेलं होतं तर त्या आदेशामध्ये 8-10 दिवसात बदल करायची गरज का पडली? याचाच अर्थ कुठेतरी निवडणूक आयोग हा राज्य शासनाचा, सत्ताधारी पक्षाचा गुलाम झालाय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. मुळात निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाबद्दल गेले, म्हणजे तो राज्याचा असेल किंवा केंद्राचा असो, गेले अनेक दिवस अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. ईव्हीएमचा गैरवापर, मतगणना, मतदारांची नोंदणी, त्यानंतर किती काळ तो डेटा सगळा सांभाळून ठेवायचा, या सगळ्यावर आक्षेप घेतले जात असताना आणि त्या बाबतीत लोकांच्या मनात शंका निर्माण होत असताना सुद्धा पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने आपण सर्वाधिकार हे राज्य शासनाकडे किंवा सत्ताधारी पक्षाकडे सोपवत आहोत अशा अर्थाचं काहीतरी परिपत्रक काढणं हे निवडणूक आयोगाच्या एकूणच स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. त्यामुळेच असा प्रश्न पडलेला आहे की असंच जर सगळं करायचं असेल, सगळं जर सत्ताधारी पक्षाला किंवा राज्य शासनाला अनुकूल असेच निर्णय घ्यायचे असतील तर मग निवडणूक तरी कशाला घ्यायची? थेट त्यांना विजयी करून मोकळं व्हावं, म्हणजे मग या लोकशाहीचा संपूर्ण सत्यानाश कसा झाला आहे हे बघायला राज्यातले नागरिक मोकळे होतील. निवडणूक आयोगानं आता तरी आपल्याकडे थोडा तरी कणा आहे हे दाखवावं एवढी सामान्य माणसांची अपेक्षा आहे. परंतु ती निवडणूक आयोग पूर्ण करेल की नाही हे येणारा काळच ठरेल.